आमची एकच मागणी आज पहिला जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे जुनी पेन्शन जे आमच्यावर अन्यायकारक DCPS लादला गेलेला आहे, तर तो रद्द करून आम्हाला जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, आजची एक प्रमुख मागणी आहे। त्या मागण्याबरोबर आणखी 17 प्रलंबित मागण्या आहेत। रिक्त पदे भरा, परत म्हटलं तर जे काही कंत्राटीकरण चालू आहे तुमचं, कंत्राटी कर्मचारी भरतायत ते भरती बंद करा आणि त्यानुसार आणखी पदोन्नती द्या। बक्षीस समिती खंड 2 मध्ये जो परिसेविका आणि अधिपरिचारिकेवर झालेला जो काही अन्याय आहे तो दूर करा। आम्ही हा राज्य शासकीय कर्मचारी आहे, तो वयाची 30-30 वर्ष तुमची सेवा करतो। आम्ही तर रुग्णसेवा रात्रंदिवस महिला भगिनी असून करतो, पण एक आमदार किंवा खासदार 2 जरी दिवस त्यांनी त्यांच्या ह्याच्यावर येऊन ड्युटी केली तर त्यांना आयुष्याची पेन्शन मिळते आणि आम्ही 30-35 वर्ष शासनाच्या सेवेत असतो तरी आमची पेन्शन त्यांनी बंद केली। तर आजचा एक जिव्हाळ्याचा मागणं आहे की आमची जुनी पेन्शन चालू करावी। आम्ही गेल्या 14 मार्चला पण संप केला होता, त्यामध्ये आम्हाला त्यांनी मुदत दिली होती, पण आजची जी मुदत आहे कालच्या ज्या बैठकीमध्ये दिलेली आहे तर ते आम्हाला तेवढी त्यांनी लेखी आश्वासनं दिले नाहीत, हे दिले नाहीत, म्हणून आम्हाला आज बेमुदत संपाचा हत्यार उचलावं लागत आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।